सुरू करून पूर्ण काढत काढते ते नळ घेऊ का? नळ पण तुटलेला आहे ना. दरवाजा तुटलेला घे. चालू चालू ये चालू कर चालू हे फाटलेली भीत हे वरचं फाटलेलं चलो हा येता सगळे येत फाटले. इथून फाटत गेलो खालून तो बरोबर असं फिरवून घे माझ्याकडे लावून. आपल्या वणी इथे 97 मध्ये ग्रामीण रुग्णालय उभं झालं आणि त्याचे बांधकाम झालं आणि ते बांधकाम झालेलं पूर्ण पडके पडून राहिलेले आहे. मागे पुढे पाऊस झाला तर पावसामध्ये ही दिवाळ सुद्धा इथे पडून रुग्णाला हानी पोहोचू शकतो आणि इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जीवितवाला धोका होऊ शकतो. आज 21 तारीख आहे आणि हा नवरात्राचा उत्सव सुरू आहे आणि वणी शहरामध्ये आणि वणी मतदारसंघामध्ये मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात. लाखो रुपयाचे राजकीय लोक कार्यक्रम घेतात, आनंदमय घेतात, परंतु इथे बिचारे गोरगरीब रुग्ण येतो. त्यांना इथं न्याय मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या नाही आहे. फक्त महिलांना सध्या सोनोग्राफीची इथे उपलब्धी केलेली आहे, परंतु बाकी रुग्णाला न्याय देण्यासाठी कुठलंही काम नाही आहे. मी यवतमाळ जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन अकोल्याचे DD साहेब यांनी एक चांगलं सौजन्य दाखवलं पाहिजे आणि यवतमाळ जिल्ह्याचे AC बोंद्रे मॅडम, आपण हे दिवाल क्रॅक मी तुम्हाला पाठवणारच आहे, आपण याची चौकशी करावी आणि इथे जो पुढे आघात होऊ नये आणि जीवितहानी होऊ नये आणि बाहेरील परिसर या रुग्णालयाचा एवढा घाण झालेला आहे, एवढे मच्छर साचलेले आहे, त्याच्यामध्ये पूर्ण काचंसुद्धा संडास बाथरूमचे फाटलेले आहेत. पुरुषांना लघुशंकेला जाण्यासाठी सुद्धा बाहेरचे बाथरूम बंद करून ठेवण्यात आले आहे. अशी वाईट अवस्था या रुग्णालयाची झालेली आहे. मी 2009 ते रुग्णालयाचा सदस्य होतो. त्यावेळेला पूर्ण रुग्णालयाचा परिसर काट्यामुक्त घाणमुक्त करून टाकला, परंतु 2010-11 नंतर कोणीही इच्छा काट्या काढल्या नाही. मी सर्व अधिकाऱ्यांना, सर्व नेते मंडळींना, पत्रकारांना या रुग्णालयात येऊन एक वेळ बघावं आणि इथची वाईट अवस्था पाहिली तर प्रायव्हेट धार्जिने आणि लुटारू नेते आहेत, अधिकारीसुद्धा याकडे लक्ष देत नाही. बाकी सर्व आनंदात राहतात, पण सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी कोणाचीही इच्छाशक्ती नाही. म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक जातीनं लक्ष द्यावं. म्हणून मी या नवरात्रनिमित्त या रुग्णालयाच्या दशेवर लक्ष देण्यासाठी आणि इथे काम करणारे कर्मचारी सुरक्षित नाही आहे, एवढी वाईट अवस्था झालेली आहे या रुग्णालयाची. मी स्वतः समाजसेवक नारायण गोडे, माझी या भागाचा आरोग्यसेवक आहे आणि मी अधिकाऱ्यांनी सांगतो आणि 1995-96ला मी यवतमाळ जिल्हा अन्नपुरवठा खात्याचा अशासकीय सदस्य होतो. परंतु काही नेते मंडळींना भ्रष्टाचार करणारे लोक पाहिजे म्हणून मी जास्त दिवस तिथे टिकू शकलो नाही. जनतेला न्याय देण्यासाठीच माझी एक जनतेनं निवड केलेली आहे आणि मी समाजसेवक काम करत असताना या रुग्णालयाला मुक्ती मिळवून द्यावी अशी मी या विधानसभेचे आमदार, नगराध्यक्ष, पालकमंत्री आणि सर्व नेते मंडळींना, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो, सूचना देतो. जय महाराष्ट्र. इथेच थांबतो.